हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही सुंदरशी पफ तोरणपट्टी करून केलेली आहे. आता ह्याच तोरणपट्टीला खाली अशी ही सुंदरशी डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ही अशी ट्रायंगल डिझाईन या पट्टीला तयार करणार आहोत आपण, ज्याला आपण असे सुंदरसे लटकन्स लावलेले आहेत. ही तोरणपट्टी कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही डिझाईन कशी करायची आहे ती आपण बघूया. आपल्याला ही डिझाईन 2 पार्टमध्ये करायची आहे, म्हणून आधी आपण ही तोरणपट्टी जी आहे त्याला अशी टोटल हाफ करून तिथे मार्किंग लावून घेतलेलं आहे. आणि मी एक पार्ट बनवला आहे. आता दुसरा पार्ट बनवताना आपण जिथे हा पहिला पफ स्टार्ट केला आहे तिकडे आपण हा बेस कलर जॉईंट करून घेतला आहे. जॉईंट केल्यानंतर पहिली 5 चैन करायच्या. 1 2 3 4 5. 5 चैन केल्यावर 2 चैन इकडनं स्किप करायच्या आणि तिसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्यानंतर 3 चैन 2 3. 2 चैन स्किप करायच्या, तिसऱ्या चैनमध्ये डबल क्रोशे घालून घ्यायचा. 3 चैन 2 चैन स्किप, तिसऱ्या ह्याच्यामध्ये डबल क्रोशे. हा रो आपण जेवढी पट्टी हाफ केलेली आहे तेवढ्या पट्टीपर्यंत हा पूर्ण करून घेऊया. 3 चैन घ्यायच्या, 2 चैन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चैनमध्ये डबल क्रोशे घ्यायचा. असा हा रो आपण जेवढी आपली पट्टीची डिझाईन हाफ केलेली आहे तिथपर्यंत आपण करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण फर्स्ट रो कंप्लीट केलेला आहे. एक डबल क्रोशे, 3 चैन, मध्ये 2 चैन स्किप करत आपण हा पूर्ण रो कंप्लीट केला आणि आपल्याकडे टोटल हे 33 बॉक्स झालेले आहेत. तोरणपट्टीच्या साईजनुसार जेवढी आपण त्याला हाफ करणार त्याप्रमाणे हे बॉक्स तयार होणार. आणि दोन्हीकडे 2 डिझाईन जे आपलं होणार, 2 ट्रायंगल, दोन्हीकडे हे सेम डिझाईन आली पाहिजे. तेवढेच बॉक्स दोन्हीकडे झाले पाहिजेत. जर एखाद्या वेळेस तुमची डिझाईन एक्स्ट्रा होत असेल तर मध्ये तुम्ही गॅप सोडा, म्हणजे आपण मध्ये लटकन वगैरे लावून त्याला डेकोरेट करू शकतो. आणि दोन्ही ट्रायंगल्स आपण सेम कॅल्क्युलेट करायचे. तर माझ्या पट्टीच्या साईजनुसार आपल्याकडे 33 बॉक्स तयार झालेले आहेत. आता सेकंड रो करताना काय करायचं आहे, आता आपल्याला दोन्हीकडनं राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट सेकंड रोपासून आपल्याला 2-2 बॉक्स कमी करायचे आहेत. म्हणजे एक लेफ्टकडनं एक राईटकडनं दोन्ही साईडनी एक एक बॉक्स कमी करत आपल्याला ट्रायंगल तयार करायचं आहे. तर आता इथे आपण सेकंड रो करताना पहिली 3 चैन घेणार. प्रत्येक वेळेला रो स्टार्ट करताना 3 चैन घेऊन टर्न करायचं. टर्न केल्यानंतर आता आपण हा बॉक्स सोडणार आहोत. तर जो पुढचा डबल क्रोशे येणार आहे तिकडे स्लिप स्टिच करत जॉईंट करायचं. त्याच्यानंतर जसं आपण स्टार्टला 5 चैन घेतल्या होत्या, 5 चैन घ्यायचं, पुढे डबल क्रोशावर डबल क्रोशे घालायचं. 5 चैन म्हणजे 3 चैनचा आपला पहिला डबल क्रोशे आणि मधल्या गॅपच्या चैन येणार. त्याच्यानंतर 3 चैन, डबल क्रोशावर डबल क्रोशे. मग आपली ही सेम डिझाईन कंटिन्यू करत जायची. इथे लास्टला एक बॉक्स सोडत इथपर्यंत आपण करून घेऊया. सो फ्रेंड्स, सेकंड राऊंड करताना आपण हा पहिला बॉक्स सोडला. इकडनं आपण स्टार्ट करत पूर्ण 3 चैन एक डबल क्रोशे करत आपण लास्टचा हा एक बॉक्स सोडत पहिल्या डबल क्रोशावर डबल क्रोशे करून घेतलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडने एक एक बॉक्स सेकंड राईनपासून सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला तो ट्रायंगल तयार होणार. आता आपण इथे या डबल क्रोशावर डबल क्रोशे केला, हा बॉक्स आपण स्किप केला. प्रत्येक लाईन टर्न करताना 3 चैन घेऊन टर्न करायची. आता पुढच्या बॉक्सला आपल्याला स्किप करायचं आहे. पहिल्या रोमध्ये हा बॉक्स स्किप केला, सेकंड रोमध्ये आपल्याला हा बॉक्स स्किप करायचा आहे. तर 3 चैन करून एक बॉक्स स्किप करत पुढच्या डबल क्रोशावर स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. म्हणजे आपला हा बॉक्स स्किप झाला. आता पुढे सेम प्रत्येक स्टार्टला 5 चैन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, पुढे 3 चैन, डबल क्रोशावर डबल क्रोशे. हाच पॅटर्न रिपीट करत पूर्ण लास्टला एक बॉक्स राहीपर्यंत आपण ही डिझाईन कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स,
राईट आणि लेफ्ट दोन्हीकडनं प्रत्येक लाईनमध्ये एक एक बॉक्स सोडत आपण हा ट्रँगल तयार केलेला आहे आणि टोटल माझ्याकडे सेंटरला 17 बॉक्स तयार झालेले आहेत। तुम्ही जेवढी रुंदी घेतलेली असणार आहे पट्टीची त्यानुसार हे बॉक्स कमी जास्त होऊ शकतात। आता ह्याची पुढची डिझाईन करण्यासाठी आपला जो हा पहिला लूप आहे, पहिली जी 5 चेनची लूप आहे त्याच्यामध्ये आपण हा सेम कलर जॉईंट करून घेतलेला आहे। धागा जॉईंट करून आपण एक चेन घेतली आहे आणि सुईवर 2 लूप घेऊन पुढच्या लूपमध्ये ट्रिपल क्रोशे करायचे आहेत। आपल्याला टोटल पुढच्या गॅपमध्ये 7 ट्रिपल क्रोशे तयार करायचे आहेत। हा एक झाला। प्रत्येक वेळेला सुईवर 2दा धागा घ्यायचा, सुई काढून 2तनं 1, 2तनं 1 आणि 2तनं 1 असा हा ट्रिपल क्रोशे। तर आपण ह्या लूपमध्ये 7 ट्रिपल क्रोशे घालून घेऊया। आपले 7 ट्रिपल क्रोशे तयार झाले आहेत। त्याच्या पुढच्या लूपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची। आता पुढच्या लूपमध्ये पुन्हा 7 ट्रिपल क्रोशे, एका लूपमध्ये स्लिप स्टिच, एका लूपमध्ये 7 ट्रिपल क्रोशे असं करत आपण हा जो पूर्ण त्रिकोण बनवला आहे त्याच्यावर ही डिझाईन करून घेऊया। सो फ्रेंड्स, 7 ट्रिपल क्रोशे आणि एक स्लिप स्टिच असं करत आपण हा पूर्ण ट्रँगल कंप्लीट केलेला आहे। सो फ्रेंड्स, पुढची डिझाईन करताना हे जे आपण ट्रिपल क्रोशे केले त्यातला जो पहिला ट्रिपल क्रोशे आहे तिकडे आपण ग्रीन कलर जॉईंट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक चेन करायची आहे आणि ही डिझाईन अशी टर्न करायची। इथे जो आपला पहिला 5 चेनचा जो लूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 वेळेला सुईवर लूप काढून घ्यायचे, 1 आणि 2 आणि त्याच्यानंतर ज्या चेनमध्ये आपण हा डबल क्रोशे केलेला आहे, 5 चेन जे घेतलेले आहेत त्या चेनमधनं पुन्हा आपल्याला एक लूप काढून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 लूपमधनं सुई काढायची, पुन्हा 2 लूपमधनं सुई काढायची, 2 लूपमधनं सुई काढत आपल्याला या फ्रंटपर्यंत यायचं आहे। त्यानंतर आपण परत टर्न करायचा। आता आपल्याला पहिल्या गॅपमध्ये 3 वेळेला लूप घेऊन एक पफ तयार करायचं आहे। हे पूर्ण इथे जेवढे आपण ट्रिपल क्रोशे केलेत तेवढे आपल्याला 7 पफ तयार करून घ्यायचे। तुम्हाला जर पफ मोठा हवा असेल तर तुम्ही लूप वाढवू शकता। मी 3 लूपचा पफ घेते आहे, ते आपण पफ करून घेऊया। आपण हे 7 पफ करून घेतले आहेत। आता आपल्याला या वरच्या डबल क्रोशांवर डिझाईन करायची आहे। आपण ह्या डबल क्रोशावर डिझाईन केली, एक स्किप करणार पुढच्या डबल क्रोशांवर। आता 7 पफ झाल्यानंतरचा बाजूला जो एक पहिला डबल क्रोशे येतो त्याच्यावर आता आपल्याला लूप्स घ्यायचे आहेत। तर सुईवर धागा घ्यायचा, या डबल क्रोशामधनं फक्त लूप घ्यायचे, आपल्याला बंद नाही करायचं आहे। प्रत्येक डबल क्रोशाच्या आतून 2 वेळेला लूप घ्यायचे आणि छोटे लूप घ्यायचे म्हणजे आपल्याला ही विण घट्ट करायची। आता पुन्हा त्याच्या पुढच्या डबल क्रोशामधनं 2दा लूप घ्यायचा, त्याच्या पुढच्या डबल क्रोशावरनं 2दा लूप आणि लास्टला डबल क्रोशे ज्या चेनमधनं आलं आहे त्याच्यातनं लूप घ्यायचा। म्हणजे पूर्ण आपण हे सुईवर सगळे लूप घेतलेले आहेत। आता प्रत्येक 2 लूपमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आणि बंद करत यायचं आहे। प्रत्येक 2 लूपमधनं आपल्याला सुई काढायची, पूर्ण बंद करत आपल्याला ही आपण अशी लाईन कंप्लीट केली। आता हा पुढचा ट्रिपल क्रोशाचा कोन आला आहे त्याच्यावर आता आपल्याला प्रत्येक ट्रिपल क्रोशामध्ये पफ बनवून घ्यायचे। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या ह्या 7 ट्रिपल क्रोशावर आपण हे 7 पफ घालून घेतले आहेत। जसे आपला ट्रिपल क्रोशाचा सर्कल संपतो तिकडनं जो डबल क्रोशे सुरू होतो, ज्या डबल क्रोशाची लाईन सुरू होते तिकडे आपल्याला त्याच्यावर डिझाईन करायचे, म्हणजे ॲटोमॅटिकली ही एक लाईन स्किप होऊन जाणार। आता इथे आपला हा 7वा डबल क्रोशे 7वा पफ संपला आहे, त्यानंतर त्याच्या बाजूला ही डबल क्रोशाची लाईन येते। तर सुईवर धागा घेऊन प्रत्येक डबल क्रोशामधनं 2 लूप फक्त सुईवर घ्यायचे। प्रत्येक डबल क्रोशावर 2 लूप घेत फक्त डिझाईन घट्ट घ्यायची आहे आणि डबल क्रोशे फक्त चेक करायचे आहेत, म्हणजे कुठे क्रॉस डबल क्रोशे जायला नको।
अशी सुईवर सगळे लूप काढून घ्यायचे पूर्ण वरपर्यंत. जिथे आपण सुरुवात केली आहे तिथपर्यंत लूप काढून घ्यायचे या पद्धतीने. आणि लास्टला जो डबल क्रोशे ज्या चैनमधनं आपण गेलेला आहे त्या चैनमधनं एक लूप काढून घ्यायचा. एवढे सगळे लूप आपल्या सुईवर येतात. त्याच्यानंतर प्रत्येकी 2-2 लूप बंद करत आपल्याला पुन्हा स्टार्टपर्यंत यायचं आहे. प्रत्येक 2 लूप बंद करून घ्यायचा. धागा घ्यायचा, इकडनं 2 लूपमधनं धागा बाहेर काढायचा, पुन्हा धागा घ्यायचा, 2 लूप, 2 लूप, प्रत्येकी 2-2 लूपमधनं सुई बाहेर काढा. आपण जिकडनं पुन्हा ते लूप स्टार्ट केले होते तिथपर्यंत आपल्याला एंड करायचं आहे. लास्टला 2 लूप राहतात सुईवर, पुन्हा धागा घेऊन दोन्ही लूप बंद करून घ्यायचे. बघू शकता ही अशी डिझाईन तयार होते. तेव्हा इथे पफ तयार होतो, इथे डिझाईन तयार होते, मध्ये एक लाईन स्किप होते. फक्त डिझाईन करताना एकदम व्यवस्थित स्ट्रेट डिझाईन करायची, म्हणजे कुठल्याही ह्या दुसऱ्या धाग्यांवर जाणार नाही. अशाच पॅटर्नमध्ये आपण हे प्रत्येक ही डिझाईन कंप्लीट करून घेऊया. इथे एंड झालं तर पुन्हा इथे 7 पफ करायचे. त्याच्यानंतर या डबल क्रोशांवर लूप्स काढून 2-2 लूपमधनं बंद करत जायचं. ही लाईन स्किप होणार. एक लाईन स्किप करत प्रत्येक डिझाईन आपण ही कंप्लीट करून घेऊ. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली ही डिझाईन अशी दिसणार आहे. सो अल्टरनेट डबल क्रोशाच्या लाईनवर आपण ही डिझाईन कंप्लीट करत हा ट्रायंगल आपण पूर्ण करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे आणि आपला हा त्रिकोण तयार झाला आहे. आता आपण ह्याला साईडला लटकन्स लावूया. सो फ्रेंड्स, आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी हा जो बेस कलर आहे तो इथे मी पहिल्या नॉटला स्लिप नॉट करून जॉईंट करून घेतले आहेत आणि 16 चेन्स करून घेतले आहेत. तुम्हाला जेवढी लांब किंवा लहान लटकन हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे चेन्स ॲडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 चौथ्या चेनमध्ये आपल्याला एक पफ तयार करायचा आहे. जेवढा मोठा पफ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही लूप घेऊ शकता. मी इथे 5 लूप्स घेते आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे लूप बंद करून घ्यायचा. त्यानंतर 1, 2, 3, 4 चेन घेऊन पुन्हा त्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा 12 चेन्स करायचे. 12 चेन्स घेतल्या आहेत आणि आपण जिथे हा पहिला नॉट बांधला होता, जिकडनं आपण ही चेन स्टार्ट केली त्याच लूपला स्लिप स्टिच करत जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली ही एक लटकन तयार होणार. आता त्याच्याच पुढच्या गॅपमध्ये पुन्हा स्लिप स्टिच करत घ्यायचं. 16 चेन्स करून असाच एक लटकन बनवायचं आहे. तर आपण आधी 16 चेन्स करून घेऊया. 16 चेन्स करून घेतले आहेत. चौथ्या चेनमध्ये एक लूप करून घ्यायचा आहे. 2, 3, 4, 5 पूर्ण लूप बंद करून हा पफ तयार करायचा. 4 चेन, त्याच लूपमध्ये सुई घेऊन पफ बंद करून घ्यायचा स्लिप स्टिचने. त्याच्यानंतर पुन्हा 12 चेन करून आपण जिथे आपण हा लूप स्टार्ट केलेला आहे तिकडे जॉईंट करून घेऊया. अशा पद्धतीने आपला एक लटकन तयार होणार आहे. मी एका ह्याच्यामध्ये 2 लटकन्स बनवली आहेत. दिसायला पण ते छान दिसतं. आता पुढे आपल्याला हे पफची डिझाईन येणार आहे. तर पफच्या डिझाईनला इथे जी वरती चेन येते त्या प्रत्येक चेनमध्ये एक एक स्लिप स्टिच करत जायचं आहे. प्रत्येक चेनच्या पहिल्याच लूपमध्ये, फ्रंट लूपमध्ये स्लिप स्टिच करत आपल्याला या कॉर्नरपर्यंत यायचं आहे. आपण ही अशी पूर्णपणे स्लिप स्टिच करत, तुम्ही बघू शकता ही डिझाईन स्लिप स्टिच करत आपण
या डिझाईनचा जो डबल क्रोशे स्टार्ट केला होता त्याच्या पहिल्या लूपपर्यंत आपण स्लिप स्टिच करून घेतली आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण असे हे 16 चेन घेणार आणि असा पफ बनवून लटकन बनवणार. एक लटकन आपण डबल क्रोशाच्या या साईडला एक बनवणार आणि एक लटकन आपण डबल क्रोशाच्या या साईडला, अशी आपण 2 लटकन बनवणार. अशाच पद्धतीने पुन्हा स्लिप स्टिच करत आपण या डबल क्रोशापर्यंत येणार. इथे 2 लटकन बनवणार. त्यामुळे प्रत्येक कॉर्नरला आपण असे हे लटकन्स बनवून घेऊया. सो फ्रेंड्स, पूर्ण तोरणला आपले हे लटकन्स लावून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा तोरणाचा फायनल लुकआउट किती छान दिसतोय तो. अशा प्रकारे हे सुंदरसं आपलं तोरण तयार झालेलं आहे. सो या नवीन वर्षात ही तोरणाची नवीन डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.